नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया होळी विशेष पारंपरिक अशी पुरणपोळी, एकदम मऊसूत होणारी। जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही बघू शकता इथं काठोकाठ पुरण भरलेलं आहे आणि किती एकदम मऊसूत झालेली आहे। छान अशी तुपासोबत सर्व करायची आणि होळीसाठी तर खास बनवलेली आहे। आणि आपल्या महाराष्ट्रात पद्धत आहे की पारंपरिक पदार्थ बनवण्याची। इथे मी 1 वाटी डाळ घेतली आहे। डाळ 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण डाळीला पीठ वगैरे असतं आणि आपण एकतर बाहेरून आणलेली असते, त्याच्यामुळे डाळ स्वच्छ धुवून त्यात पाणी टाकायचं। 1 वाटी डाळ घेतली होती मी, 1 वाटीला 2 वाटी पाणी टाकलं आणि चमचाभर इतपत तेल टाकून कुकरला डाळ लावली होती आणि 5 ते 6 शिट्ट्यामध्ये सहज होते। 5च लागतील, जास्त त्याच्या व्यतिरिक्त नाही, कारण पुरण असं छान शिजतं मग जास्त मेहनत लागणार नाही त्याला। इथे मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले, त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि चमचाभर तेल टाकून छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं। आणि हा पाणी एकदम नका टाकू, थोडं थोडंच टाका, कारण पीठ पातळ झालं तर त्याची पोळी व्यवस्थित होणार नाही। आणि हा घट्ट पिठाची पोळी आपण भिजवून मऊ केलं पीठ तर त्याची पोळी अजून चांगली होते। छान असं मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे, घट्ट सरळ, जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पातळ सहसा पातळ करायचंच नाही। आणि मी ही रेसिपी फर्स्ट टाइम ट्राय केली होती पाण्यात पीठ ठेवून, पण चांगली झाली, असं काही नाही झालं। पाणी टाकून ठेवलं पीठ भिजत, अर्धा तास पीठ भिजत ठेवायचं। तसंच इथं माझी डाळ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता किती छान मऊ अशी डाळ शिजली। मग त्याच्यानंतर त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं। कुकरचं झाकण लावून, तुम्हाला नसन येत तर तुम्ही प्लेट किंवा ताट असं लावून कपड्याने पाणी काढू शकता। मला येतं असं म्हणून मी असं केलं। आणि हे पाणी आपण कटाच्या आमटीसाठी पण वापरू शकतो, का हे पाणी टाकून देण्याची गरज नाही, आमटीसाठी हेच पाणी वापरतात। आणि या पाण्याची कटाची आमटी बनवायची आणि डाळ गॅसवर ठेवून 2 मिनटं असंच परतून घ्यायची, मीडियम फ्लेमवर, हाय फ्लेमवर करायचं नाही। आणि मग त्याच्यानंतर गूळ टाकायचा। 1 वाटी डाळ होती, 1 वाटी डाळीसाठी 1च वाटी गूळ टाकलेला आहे मी, जास्त नाही। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर जास्त टाकू शकता, फक्त 1.5 वाटीपर्यंत, त्याच्या व्यतिरिक्त नाही, कारण जास्त होईल। जास्त गूळ टाकला तर छान असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं। हे बघा असं झालेलं आहे। तुम्हाला जर पुरणपात्र किंवा चाळणीवर येत नसेल तर तुम्ही ह्याच्यात मॅशरने मॅश करू शकता डाळ पूर्ण, नाहीतर तुमच्याकडं असेल असं पुरण वाटण्याचं यंत्र किंवा चाळणीवर येत असेल तर तुम्ही त्याच्यावर करू शकता। माझ्याकडं हे होतं आणि मी ह्याच्यानेच पुरण वाटते। गरम पुरण असले की जास्त वेळ लागत नाही, लवकर होऊन जातं। इथं बघा माझं पुरण सगळं वाटून झालेलं आहे आणि पुरण पातेल्यातून एका पसरट भांड्यात काढून त्याला गार होण्यासाठी ठेवायचं। थोडा वेळ ठेवला तरी चालेल आणि लगेच करायचं असेल तर 15-20 मिनटं फॅन खाली ठेवलं तरी चालेल, कारण पुरण गार होतं त्याच्याने आणि पोळी फुटणार नाही। पुरण गार झाल्याच्यानंतर जर गरम पुरण असेल तर पोळी फुटू शकते। इथे बघा मी पीठ बघितलं अर्ध्या तासाच्या नंतर आणि मग त्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि तेच पाणी टाकून पीठ छान असं मऊ करून घ्यायचं। दुसरं पाणी घ्यायची गरज नाही, तेच टाकलं तरी चालतं। तुम्हाला होईल तेवढं पीठ छान असं मऊ करून घ्यायचं, म्हणजे ना आपली पोळी छान एकसारखी पसरते आणि आपण करल तेवढी पातळ होते छान। नंतर मग तेल टाकायचं, पीठ हाताला चिटकणार नाही एवढं तेल टाकून मऊ करायचं। इथे बघा पीठ हाताला कसलं चिटकत नाही, मी गोळी केली तरी पीठ हाताला चिटकत नव्हतं। ह्याची तेलपोळीसुद्धा करू शकता तुम्ही सेम ह्याच पिठाच्या प्रोसेसची, ती पण छान होते, चिटकणार नाही थोडीसुद्धा। मग नंतर पुरणामध्ये विलायची पावडर, बडीशोप किंवा जायफळ तुमच्या आवडीनुसार जे टाकायचं असेल ते टाकू शकता। टाकून छान असं मिक्स करायचं। मी विलायची आणि बडीशोपची पावडर दोन्ही टाकली होती आणि छान असा गोळा केलेला होता ना पिठाचा, तेवढाच घेऊन पुरण भरून घ्यायचं। जर असं पीठ केलं तर त्याच्यामध्ये 3 पट पुरण बसतं।
3 ते थोडं जास्त म्हणजे पुरणाचं प्रमाण जास्त झालं तरी काही नाही होत, पोळी फुटणार नाही अजिबातच. आणि हा असा पोळीचा उंडा कोण कोण भरतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, कारण ही खूप जुनी पद्धत आहे. मी माझ्या आजीकडून आणि सासूबाईकडून शिकलेली आहे ही सेमच. आणि आपण पोळी लाटताना ज्या बाजूनी कडा चिटकवल्या होत्या ती बाजू खालच्या बाजूने ठेवायची आणि मग लाटायचं, कारण पोळी फुटत नाही आणि जाड होत नाही एका बाजूनी. पीठ लावून दोन्ही बाजूनी छान अशी पोळी पातळ लाटून घ्यायची. कितीही पातळ लाटा तुम्ही, ही पोळी फुटणारच नाही अजिबात थोडीसुद्धा. आणि हो, तुम्ही कपड्यावर लाटत असाल किंवा पेपर टाकून लाटत असाल तरी लाटू शकता. मला येतं असं म्हणून मी असंच लाटले. नाहीतर तुम्हाला येत असेल असंच तर तरी असंच लाटू शकता. छान असा तवा मीडियम गॅसवर ठेवायचा आणि तवा मीडियम तापला की तव्याला तेल टाकून घ्यायचं आणि मग पोळी टाकायची. ते बघा किती छान फुगली माझी पोळी. माझीच नाही तुमची पण फुगू शकते, फक्त पीठ तसं मळा, छान होतं त्याच्याने. आणि हो, उलटण्याने पोळी फुटते बरं का. तुम्हाला येत असेल तर उलटा, नाही तर हाताने पण पलटू शकता तुम्ही पोळी. आणि सहसा हातानेच फुटलेली चांगली होईल, कारण उलटण्याने पोळी फुटत होती.